काल विक्रांत जाधव यांनी अजितदादांची जी भेट आहे ही घेतलेली होती। यानंतर भास्कर जाधव आहेत, आज यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे, शरद पवारांना भेट दिलेली आहे, आपण बोलू शकतो एकत्र। तर कसं बघता भेटीकडे? असं आहे की पवार साहेब हे माझ्याकरता दैवत आहेत, त्यामुळं पवार साहेबांना भेटणं हे तर आहेच, परंतु परवांच्या दिवशी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री ताई नमस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आले होते। त्यांना माझा चिरंजीव विक्रांत भेटला या संदर्भातल्या आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहेत आणि काल दिवसभर तुमचा चॅनल चालला त्याच्यावर अगोदर बोलतो। असं आहे की 1995 साली मी पहिला आमदार झालो आणि 95-96ला मी कोल्हापूरला गेलो होतो। त्यावेळेला कोल्हापूरला 1952 साली पहिले झालेले खासदार घटना समितीच्या शेवटच्या मसुद्याच्या मीटिंगवर घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सही होती असे रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापुरात सत्कार केला। मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष 85 वर्षाच्या माणसांनी माझा सत्कार का करावा? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय, कारण तेही आमदार त्यावेळेला होते, मी माझ्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला शाल देतो, श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो। मी सामान्य माणूस होतो, मी नेता नव्हतो, पण माझं कौतुक त्यांना होतं। काही विचार हे मनावर कोरले जातात, काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायच्या असतात, जोपासायच्या असतात। त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले, मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। बावनकुळे आले, त्यांचा केला। उद्धव साहेबांपासून मी दूर होतो, 2019 साली ते ग्वागरला गीतेंच्या प्रचाराला आले, मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला। जो म्हणून माझ्या मतदारसंघात किंवा तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे। सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे, ही उच्च परंपरा आहे। ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केलेत। मीच सांगितलं अजितदादांचा जाऊन सत्कार करा आणि त्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत, केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही, आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आलो। ही वस्तुस्थिती। 18 वर्षापूर्वी भास्कर जाधवांच्या पक्षप्रवेशासाठी पवार साहेब आले होते, त्यानंतर आता जाहीर सभेसाठी आज दुसऱ्यांदा येत आहेत। आठवणी ताज्या आहेत? 100% ताज्या आहेत। पवार साहेबांना मी जसं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मी कधी विसरलो नव्हतो, विसरणार नाही, त्याच पद्धतीनं पवार साहेबांचं स्थान सुद्धा माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या हृदयामध्ये आढळ तर आहेच आणि राहील, पण माझ्या कुटुंबियांच्या हृदयामध्ये सुद्धा आढळ राहील। हे जाहीरपणे सांगताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही, मला कधीही विषाद वाटत नाही, मला माझी भूमिका स्पष्ट मांडण्याची सवय आहे। आजच्या सभेला उपस्थित राहणार असं आहे की आमची महाविकास आघाडी आहे, परंतु आजची सभा ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे। राज्यभर दौरे करता तुम्ही, मोठ्या ठिकाणी जबाबदारी दिली जाते, चिपळूण मतदारसंघाकडे कशा पद्धतीने पाहणार आहात? कारण आपल्या शेजारचा आहे गुहागर मतदारसंघावर तर आपली पकड आहे, एवढ्यातून वेळ दिला जाईल का? कशा पद्धतीने याकडे सगळं पाहत आहे? आमच्या पक्षानं काही कामाची विभागणी केलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला अर्धा भाग, सातारा, सांगली, कोल्हापूर हा माझ्याकडे दिलेला आहे। त्याच पद्धतीनं रत्नागिरी जिल्हा हा आमचे माजी खासदार विनायक राऊतांच्याकडं पक्षानं संघटन बांधणीकरता दिलेला आहे। रत्नाप्पा, तुमच्या माहितीकरता सांगतो, रत्नाप्पा अण्णा कुंभार हे घटना समितीचे जसे सदस्य होते तसे 1952चे खासदार देखील पहिले होते। सार्वत्रिक निवडणुका देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पहिल्या निवडणुका झाल्या त्याचे ते पहिले खासदार होते। आपला जो काही इतिहास आहे हा इतिहास आपण जतन केला पाहिजे आणि हे एवढ्याकरताच मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।